यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांचा गावभट्टी दौरा जो आहे तो सुरू आहे आणि सध्या राळेगाव विधानसभा मतदारसंघातील सावर आणि हा जो परिसर आहे त्या भागामध्ये सगळ्या गावभट्टी दौरा सुरू आहे। आपण पाहू शकतो की सावरचं हे श्री संत दावजी महाराज मंदिर आणि या ठिकाणी दर्शन घेत गावभेटींच्या दौऱ्यांना जे ते सुरुवात झाली। आपल्यासोबत राजश्री पाटील आहेत। काल मुख्यमंत्री येऊन गेले, बैठका झाल्या, महायुतीच्या नेत्यांच्या सुद्धा बंदाळ चर्चा झाल्या, आज प्रचार यंत्रणा या ठिकाणी सुरू झालेली आहे। काय एकंदरीत वाटतं आगामी या निवडणुकीच्या संदर्भानं काय आव्हान तुम्हाला आहे? निश्चितच गावभेटी सगळीकडे चालू आहे। वेगवेगळ्या महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या आणि महायुतीच्या सर्व नेत्यांच्या विविध ठिकाणच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांच्या भेटी चालू आहेत। त्याच्यामुळे सगळीचकडे सगळ्या घटकांपर्यंत महायुतीचा हा प्रचार पोहोचतो आहे आणि या माध्यमातून माझी जी निशाणी आहे धनुष्यबाण हे मतदान चिन्हही आणि माझा प्रचार प्रसार सगळीकडे पोहोचतोच आहे। त्याच्यामुळे एक उल्हास, एक उत्साह, म्हणजे मी आता गावात भेटताना सुद्धा लोक म्हणतात की ताई आमच्यापर्यंत तुमचं चिन्ह, तुमचा सगळा प्रचार झालेला आहे आणि मी सगळ्यांना सांगते की नाही, ते झालं असेल तरी मी तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद घ्यायला आली आहे। आजही या ठिकाणी श्री संत दावजी महाराजांचा आशीर्वाद घ्यायलाच मी सावर या ठिकाणी आलेली आहे। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। भावना गवळींची नाराजी संपुष्टात आली। आज ते पत्रकार परिषद घेऊन जाहीररित्या तुमच्या प्रचाराला उद्यापासून लागतील। सोबत एकत्रितरित्या प्रचार हा पाहायला मिळेल यवतमाळकरांना? निश्चित मिळेल। मी पहिल्यापासूनच सांगते की त्या माझ्या मोठ्या बहीण, त्यांची माझ्याबद्दल कुठली नाराजी नाही आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सुरुवातीपासून सांगितलं की त्यांच्या योग्य तो मानसन्मान राखून निश्चितच त्यांच्या भविष्याबद्दल योग्य ती खबरदारी घेतली जाईल पक्षाकडनं। त्याच्यामुळे त्या कुठल्याही पद्धतीची नाराजी राहणार नाही याची मला खात्री आहे। ताई, तुमचे विरोधक उमेदवार आहेत, त्यांना बराच काळ या ठिकाणी प्रचार यंत्रणेला मिळावा, त्या अनुषंगाने तुम्हाला हा वेळ कमी मिळतोय, त्यामुळे कुठेतरी आपली बाजू कमकुवत आहे असं वाटतं? नाही, माझी बाजू कुठल्याही पद्धतीने कमकुवत नाही आहे। कारण या देशाची मुळातच ही निवडणूक राजश्री पाटील विरुद्ध कुठला उमेदवार ही नाही आहे। या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब हे पुन्हा व्हावे, जेणेकरून देशाला एक भविष्य, काही धोरणं, काही नीती आखून देशाची एक ज्या जागतिक स्तरावर जी उंची गाठलेली आहे देशाने ती कायम राहावी आणि ज्या विविध घटकांचा विकास माननीय मोदीजींच्या माध्यमातून होत आहे तो अजून उंचावत जावा, राहिलेली कामं व्हावी, यासाठीची ही लोकसभेची निवडणूक आहे की ग्रामपंचायतची नाही आहे की हा उमेदवार तो उमेदवार। ही गोष्ट आपण या धोरणात्मक विकासात्मक बाबींवरती ही निवडणूक लढवली जाते। त्याच्यामुळे कोण किती आधी फिरलं यापेक्षा कुठल्या विकासाचा अजेंडा घेऊन आपण पुढे जातोय। माझी भाषणं आपण बघितली असाल किंवा माझा प्रचार प्रसार आपण बघत असाल, आमचे महायुतीचे नेते कार्यकर्ते जो विकासाचा अजेंडा घेऊन फिरतो आहेत। एवढ्या 75 वर्षात 60-65 वर्ष काँग्रेस आणि त्यांच्या सगळ्या लोकांनी जो काही प्रचार प्रसार केला, ज्या पद्धतीने काम केलं, त्या सगळ्या कार्यपद्धतीवर नाराज झालेली ही जनता आहे आणि ती महायुतीच्या पाठीशी आहे। त्याच्यामुळे मला वेळ कमी पडला हा भाग कुठे येत नाही आहे। काय टिप्स काल मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला या संपूर्ण प्रचार दरम्यान दिली? मला मुख्यमंत्र्यांनी कुठलीही टिप्स दिली नाही, त्यांची मी आशीर्वाद घेतले। त्यांनी सगळ्या जनतेसोबत, वेगवेगळ्या संघटनांच्या लोकांसोबत, यवतमाळकरांच्या, वाशिमकरांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यांचं म्हणणं जाणून घेतलं, जेणेकरून पुढील या भागातल्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांकडून भरपूर सहकार्य मिळेल। निश्चित या होत्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील। कॅमेरामॅन मिलिंदसह विवेक गावंडे, टीव्ही 9 मराठी, यवतमाळ।